उमेदवारी अर्ज दाखल करत असताना भाई शॉर्ट मध्ये घे ज्या पद्धतीनं या शहरवासियांचं एक वादळ जे उमेदवार असतील त्यांनी नामनिर्देशन कक्षामध्ये यावे. 1 तास शेवटचा 1 तास शिल्लक आहे. त्यामुळे जे सत्ताधारी आहे या सत्ताधाऱ्यांचा पराभव जो आहे हा त्या ठिकाणी निश्चित आहे. खरं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. पहिलं त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर हे कणकवली शहर एक महत्त्वाचं शहर आहे. याला एक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा त्या ठिकाणी वारसा लाभला. 3 नंतर कोणालाही नामनिर्देशन कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे 3च्या आतमध्ये नामनिर्देशन कक्षामध्ये प्रवेश करण्यात यावा. जे उमेदवार आहेत त्यांनी. बाबासाहेब पटवर्धनाची कर्मभूमी खरं तर या शहराला पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा. एक स्वच्छ कणकवली, एक सुंदर कणकवली, एक शांत कणकवली, एक कणकवलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगर पंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचेच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे. नक्कीच 2 तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि 3 तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघात या ठिकाणी विजयी होईल. संदेशभाई, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्यास विरोध केला होता. त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र अशा प्रकारची आघाडी आपण केलात, काय सांगाल? या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे. आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे. हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं. आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झाली आहे. भाई, आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास घेतलाय का? खरं तर याबाबतचे चर्चा, निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकीला होत असतात. त्यामुळे हे काही नवीन नाही. कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामा नये. सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला. कणकवली शहराच्या विकासासंदर्भात तुमचं शहर विकास आघाडी म्हणून काय विजन असणार आहे आणि कुठलं विजन घेऊन लोकांसमोर जाणार? खरं तर मी मगाशीच म्हणालो की कणकवली शहर हे एक महत्त्वाचं केंद्र आहे. नुसतंच शहरवासी जवळजवळ 13-14 हजार लोकसंख्येचं हे शहर आहे. पण त्याचबरोबर एक तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे जवळजवळ लाखो लोक या शहरावर त्या ठिकाणी सातत्यानं आपलं जे काम असतं, शैक्षणिक असेल, तहसीलदार कार्यालय, तसे सगळ्या स्तरावरचं हे त्या ठिकाणी या शहरात होत असतं. आणि म्हणून या सगळ्याच जनतेला कसं त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून न्याय देता येईल, विकासाचं व्हिजन घेऊनच त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मूलभूत सुविधांबरोबर एखादं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. आणि नक्कीच जी 5 वर्षाची संधी आहे त्या संधीमध्ये लोकांना त्या ठिकाणी योग्य लोकांना आम्ही निवडून दिलं अशा प्रकारचा निर्णय आपण केला. या एक आनंद या 5 वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी मिळेल. कणकवली शहर विकास आघाडी या पॅनलच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना 17 प्रभागामध्ये कोणकोणते उमेदवार दिले गेले आहेत आणि कुठल्या प्रभागामध्ये कुठली नावं निश्चित केली गेली? अनेक इच्छुक उमेदवार होते. त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना विश्वासात घेऊन 17 उमेदवार त्या ठिकाणी ठरवले. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी एकमत करून त्या ठिकाणी ठरवलेला आहे. आणि त्यामुळे 17च्या 17 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने जनतेच्या आशीर्वादावर, प्रेमावर, विश्वासात त्या ठिकाणी मी निवडून येईल. शहर विकास आघाडीचं पॅनलचं जे चिन्ह आहे ते वेगवेगळं असणार की एकच मागणार तुम्ही चिन्ह? आम्ही तशा पद्धतीनं मागणी निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक विभागाकडे त्या ठिकाणी केलेली आहे. जो निर्णय त्या ठिकाणी देतील, कुठलंही चिन्ह आणि कुठलं त्या ठिकाणी आम्ही नक्की ते घेऊन लढू. आणि परत एकदा मी आपल्याला सांगतो, जनतेचा जो विश्वास आहे या विश्वासावर त्या ठिकाणी या सगळं बॅलन्स, कुठलंही चिन्ह कुठलं त्या ठिकाणी नाही. संदेश पारकर आणि त्याच्या प्रभागातले उमेदवार हे सगळ्यांचं त्या ठिकाणी महत्व आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक जिंकली जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अशा प्रकारे महाविकास कणकवली शहर विकास आघाडी होते आणि त्याचबरोबर सत्ताधारी असलेले शिवसेना पक्ष पण तुम्हाला या शहर विकास आघाडीत मदतीला आलाय.
काल आमदार निलेश राणे यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. तर त्या एकूणच जर पाहिलं असेल तर भाजप विरोधी किंवा पालकमंत्र्यांना घेरण्यासाठी ही आघाडी असल्याची एक चर्चा आहे. तर नेमकी काय भूमिका असणार? पण हा एक कणकोली पॅटर्न आहे जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल. आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय. गेल्या 8 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे. जो विकास अपेक्षित होता तो विकास झालेला नाही आणि या शहरामध्ये फक्त दहशत, भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून हा सगळा बदल करायचा आहे, परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून यावर जनता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. भाई भ्रष्टाचार म्हणताय पण जमीन आराखडे म्हणतात की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत. तर कोणता विकास, नेमका कोणाचा विकास हाच प्रश्न कणकोलीकर विचारतायत. या सत्ताधाऱ्यांचा प्रश्न जो कणकोलीकर विचारतायत कोणाचा नेमका विकास झाला, कोणता विकास झाला. मतदार तर स्वतः दुर्बीण घेऊन शोधायला निघालेले आहेत. 400 कोटी रुपये दरवर्षी 50 कोटी रुपये येतात निधी नगरपालिकेसाठी. गेल्या 8 वर्षामध्ये 400 कोटी रुपये निधी आला. 400 कोटी रुपये गेले कुठे हा शोधण्याचा प्रयत्न कणकोलीकर जनता त्या ठिकाणी करते आणि याचं उत्तर 3 तारीखला मतपेटीतला जनता त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांना देईल. शहर विकास आघाडीमध्ये सुरुवातीला फॉर्म भरताना दिसून येते. आपल्याकडनं बघितलं तर बंडाळ दिसून येते. जवळपास वैभव मालणकर यांच्या बहिणीनं अर्ज भरलेला आहे. त्यानंतर मग मोरकर यांच्या सुनेनं सुद्धा अर्ज भरलेला आहे. आपल्या मित्रपक्षाची जी उमेदवारी होती त्याच्या विरोधात त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. काय सांगा? तुमच्या जे काही मनात आहे ते काही होणार नाही. या ठिकाणी एकच नाही, या ठिकाणी अजून वेळ आहे, मागे घेण्याची तारीख आहे, हे सगळं होणार आहे. तुमच्या जे मनात आहे ते काही होणार नाही. आमच्या आघाडीला कुठेही त्या ठिकाणी बिघाडी येणार नाही. आम्ही सगळे सांघिकपणे त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आणि हे यश जे आहे हे नक्की त्या ठिकाणी मिळवणार. एक